वचन वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन, अनेकवचन. एकवचन नामावरून एका वस्तूचा बोध झाला तर ते एकवचन समजावे. उदाहरणार्थ झाड, पान. अनेकवचन नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर ते अनेकवचन समजावे. उदाहरणार्थ झाडे, पाने. काही नामांचे अनेक वचन करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही अशा नामांना उभयवचनी नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ शाळा, पेरू. एकवचनी शब्द मासा, गाय, झाड, मी, तो, ती इत्यादी. अनेकवचनी शब्द मासे, गायी, झाडे, आम्ही, त्यांना इत्यादी. नमुना प्रश्न. प्रश्न 1 व 2 साठी दिलेल्या नामांचे अचूक अनेकवचन ओळखा. प्रश्न 1 घर. घर या नामाचे घरे हे अनेकवचन आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 2 तलवार. तलवार या नामाचे तलवारी हे अनेकवचन आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3 व 4 साठी दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप ओळखा. वारुळे. वारुळे हा शब्द अनेकवचनी आहे. त्याचा एकवचनी शब्द वारुळ. दगड. दगड या शब्दाचे एकवचनी व अनेकवचनी रूप हे दगड असेच राहते. जसे एक दगड, अनेक दगड. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5 व 6 साठी दिलेल्या शब्दामधून एकवचनी शब्द ओळखा. रांगा, माणसे, गोळी, इमारती. रांगा, माणसे, इमारती हे अनेकवचनी शब्द आहेत. गोळी हा एकवचनी शब्द आहे. विळा, भाषणे, दरवाजे, चटया. भाषणे, दरवाजा, चटया हे अनेकवचनी शब्द आहेत. विळा हा एकवचनी शब्द आहे. पुस्तक या नामावरून एका पुस्तकाचा बोध होतो. पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकांचा बोध होतो. घर या नामावरून एका घराचा बोध होतो. घरे या नामावरून अनेक घरांचा बोध होतो. वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते त्यास नामाचे वचन म्हणतात. मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन, अनेकवचन. एकवचन जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एकवचन असते. जसे पान, वही, फळा. एकवचनी सर्वनामे मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण. अनेकवचन जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेकवचन असते. जसे पाने, वह्या, फळे. अनेकवचनी सर्वनामे आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले काही पुल्लिंगी शब्द. दिवस, वार, वीर, तीर, धीर, पथ, मार्ग, तरुण, मित्र, पुत्र, सैनिक, उमेदवार, गुन्हेगार, चोर, पोलीस, गृहस्थ, शेतकरी, रोगी, धोबी, कोळी, माळी, शिंपी, व्यापारी, चेंडू, लाडू, गुरु, खडू, चिक्कू, साधू, पेरू. ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते. जसे पोपट पेरू खातो. पेरू एकवचन. पोपटाने पेरू खाल्ले. पेरू अनेकवचन. ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते. संगीत महोत्सवात
गायिका फार छान गायली. गायिका एकवचन. संगीत महोत्सवात गायिका फार छान गायल्या. गायिका अनेकवचन. जेव्हा एखादे नाम वाक्यात न घेता स्वतंत्र दिल्यास त्या नामाचे वचन ओळखताना एकवचन वा अनेकवचन सारखेच होत असेल, अशा वेळी ते नाम उभयवचनी असते. प्रतिज्ञा, एक प्रतिज्ञा, अनेक प्रतिज्ञा. देव, एक देव, अनेक देव. म्हणून प्रतिज्ञा व देव ही दोन्ही नामे दोन्ही वचनात सारखी असल्यामुळे ती उभयवचनी आहेत. तुम्हाला आदरणीय व्यक्तीसाठी नेहमी अनेक वचन वापरतात. यांना आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन म्हणतात. उदाहरणार्थ, संत ज्ञानेश्वरांना, शिवाजी महाराजांनी, गांधीजीकडे, वडिलांसाठी वगैरे.